माथेरानला फॅमिली सोबत येण्यासाठी शोधत आहात एक खास हॉटेल, जिथे प्रत्येक सुट्टी बनते एक सुंदर आठवण. माथेरान रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 7 मिनिटांच्या अंतरावर निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं सेसिल हॉटेल माथेरान. फॅमिलीसाठी प्रशस्त एसी रूम्स, शांत आणि आरामदायी प्रायव्हेट विलाज, मुलांसाठी खेळण्यांची खास व्यवस्था आणि आनंददायी स्विमिंग पूल, तसंच स्वादिष्ट शुद्ध शाकाहारी भोजनासाठी प्रशस्त डायनिंग हॉल. आराम, आनंद आणि आपल्या माणसांसोबत घालवलेले खास क्षण हे सगळं अनुभवण्यासाठी भेट द्या सेसिल हॉटेल माथेरान. बुकिंगसाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर आत्ताच कॉल करा आणि तुमचा फॅमिली मुक्काम निश्चित करा. कर्जत तालुक्यातील पेज नदीवर साई डोंगर येथे टोरंट पॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येत आहे. मात्र या प्रस्तावित धरणामुळे वनवास काळात प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी प्रवास केलेल्या ऐतिहासिक जागा, तसेच पांडवांच्या काळातील रथाचे चाक आणि त्यांच्या पाऊलखुणा असलेला प्राचीन वारसा पाण्याखाली जाऊन कायमचा नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक आदिवासी व हिंदू समाज पिढ्यानपिढ्या या पवित्र स्थानांची श्रद्धापूर्वक पूजा करत असल्याने स्थानिक पर्यावरण प्रेमींनी प्रशासनाविरोधात आधीच आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता हिंदूंच्या अस्मितेवर आघात करणाऱ्या या प्रकल्पाविरोधात बजरंग दल आणि इतर हिंदू संघटना पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याच्या तयारीत असून टोरंट कंपनीने हिंदूंच्या भावनांकडे दुर्लक्ष केले तर त्यांना बजरंग दलाचा दणका खावा लागणार आहे, असे सूत्रांकडून समजते. हिंदू संघटनांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे टोरंट कंपनीचे धाबे दणाणले असून आता या संपूर्ण प्रकरणाकडे कर्जत तालुक्याचे लक्ष लागले आहे. हे आमची पालीगावची टोरंट जलविद्युत प्रकल्पासंदर्भात आम्ही हट्ट धरून बसलो की आम्ही कुठून या भूमीमध्ये राहिलेलो आहे. माझ्या काही आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी त्या मी आज इथे सांगतोय की ही पांडवकालीन पाणीचे चर त्यावेळी वापरलेला आहे. हा तिथून तो जुनी आमची चिंचवाडी म्हणायचो त्याला मोहमालवाडी तिथे होती, तिथे यांचे आजोबा पंजोबा राहायचे असे माझ्या आजोबांनी सांगितलं आहे. आणि तो चर आज कुठपर्यंत आला आहे, आमची ही मोहमालवाडी तिथून स्थलांतरित झाली, इथं आली. आणि इथं आल्यानंतर हा पाण्याचा स्रोत पांडवकालांपासून आहे. आणि काही पाय जे ठसे म्हणतात ते इथे आज पण उठलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. पांडवांनी केलेले हे ठसे आहेत ते. मग पांडवकालीनचा हा इतिहास आहे या भूमीला. आम्ही काय म्हणतोय, आणि इथं पांडवांनी कोरलेली नावं आहेत. जसे आपण आज नाव करतो तशी त्या खालची इथं नावं कोरलेली आहेत, ती सध्या आता बुजलेली आहेत. का आज पांडवचा इतिहास आपल्याला महाभारत ज्या भूमी पासून घडलंय, अशा भूमीमध्ये आमच्या गावातील कमीत कमी 8 ते 10 जण स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले. या वाडीतले आदिवासी एका पांडू कातकरी हा एक स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले. अजून खालच्या वाडीमध्ये पण त्यांचं नाव पण एका पांडू कातकरीच, पण आज ते जाधव म्हणून आहेत, यांच्याच कुठले आहेत ते. मग हा आणि माझे गणपतराव देशमुख असतील, काशीनाथ मसने असतील, अजून परशुराम देशमुख असतील, विठ्ठल देशमुख असतील, असे कितीतरी नाव आहेत की. आणि हा जंगल पहा, या जंगलामध्ये आज आमची जी हिरवीगार शेतीच म्हणतो आम्ही की सहज आलोय तरी मी इथून खायला घेऊन जातो. जंगलामध्ये माझ्या आजोबांनी सांगितलं, विरा देशमुखांनी सांगितलं, गणपतराव उर्फ नानांनी सांगितलं की ज्यावेळी ती घटना घडली त्यावेळी ह्या जंगलातच ते त्या टोकावर होते, पण काहीतरी त्यांच्यामध्ये मिसगाईड झालं आणि त्यांनी तिथून स्थलांतरित केले आणि तिथे सिद्धगडला गेले व तिथं त्यांनी बलिदान दिलं आपल्या देशासाठी. मग त्यावेळी आमची या भूमीतून ते चालून तिथे गेलेत. मग अशा या भूमीमध्ये जर आमच्यावर अन्याय होत असेल, आम्ही काय म्हणतोय टोरंट कंपनीला की एवढी मोठी भूमी आहे जी स्वातंत्र्य आणि पांडवकालांपासून आम्ही पाहिलेली आहे, हा इतिहास जर पुसला घेणार असेल तर मग या भूमीमध्ये आम्ही राहून केलं आहे काय. आज हो आदिवासी समाज, मला सांगा, इथून बाहेरचा माणूस आला तरी आमच्या आया बहिणी घाबरतात. ही मुलं आज शालकरी मुलं आहेत. भविष्यामध्ये काय म्हणतील, आमच्या आज्यानी पंजानी काय नाही केलं, जे आमच्या आजोबा पंजोबांनी जपलं आहे, तर ती भूमी आम्ही काय म्हणतोय सुरक्षित राहावी, तिच्यावर कोणी अतिक्रमण करू नये. भूमी तर आमची आहे. भले आम्ही म्हणत नाही की आम्ही तुम्हाला हे करू ते करू, पण स्वातंत्र्य सैनिकांचं हे गाव आहे. जर आम्ही जिद्दीला पेटलो, आमच्या काय भूक असेल की आमच्या जे आज इथं आलो तर मला कितीतरी प्राणी दिसलेले आहेत. इथून वाघाने एकदा आमच्या माजी सरपंचांच्या मुलीला अशी पकडून नेली होती. बिबट्या इथं मी डोळ्याने बघितलेला आहे.
वाघ बघितलेला आहे. मग अशी ही वाघांचीच भूमी मी म्हणेल. डुक्कर इथे आलेले आहेत म्हणजे आपले प्राणी जंगलात. इथं गेलो तर साधी उंबर असू द्यात, फणसाची झाडं असू द्यात, अजून जे आपण खातो जंगलात करवंद असतील, आंबा असतील, काजूची झाडं आहेत मी पाहिली. पण ती आता काय झाली, नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आहेत. कारण जो तोरण इथून 3.5 किलोमीटर तिथे असं मला प्रॅक्टिकली मी कमिटीवर असताना एक गावचा ग्रामस्थ म्हणून, पण रस्ता कुठून जाणार आहे, कोण बाधित शेतकरी होणार आहे ते सांगितलं जात नाही. म्हणजे संग्रामात राहिलं आहे गाव, गावाला झोप लागत नाही.